मुंबई इंडियनला जर मॅच जिंकायची असेल ना तर या दोन गोष्टी कराव्या लागतील. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबई इंडियनला एक ताबडतोब आणि ब्रिलियंट बॅट्समन घेऊन यावं लागेल, जो पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियनचा स्कोर जवळपास 80 ते 100 या रेंजमध्ये ठेवेल. कारण आपण बघितलंय मागच्या 2-3 मॅचेसमध्ये मुंबई इंडियनचा पॉवर प्लेमध्ये पाहिजे तसा स्कोर येत नाहीये आणि जसप्रीत बुमराह बाकीचे बॉलर जसे परफॉर्म करतायत तर पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियनचा आयडल स्कोर असेल 100च्या जवळपास. तसं असेल तर पुढे येणाऱ्या बॅट्समनला सुद्धा त्याचा फायदा होईल. आपण मागच्या 2-3 मॅचेसमध्ये बघितलं सूर्या भाऊचा परफॉर्मन्स तसा येत नाहीये. जेव्हा सूर्या भाऊला त्याचा स्ट्राईक रेट वाढवायचा असतो तेव्हाच तो आउट होतो आणि आउट झाल्यामुळे टीमचा रन रेट सुद्धा थोडा कमी होतो. जर पॉवर प्लेमध्येच मुंबई इंडियनचा रन रेट हा 12 रन पर ओव्हर किंवा 13 रन पर ओव्हर असेल तो पुढे जाऊन तो वाढतच जाईल. थोडा कमी जरी झाला तरी जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. सो मुंबई इंडियनला एक ब्रिलियंट बॅट्समन पाहिजे जो ओपनिंगला येईल आणि ताबडतोब बॅटिंग करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक क्वालिटी बॉलर पाहिजे जो पूर्ण 4 ओव्हर टाकेल. जसप्रीत बुमराहला, ट्रेंट बोल्टला, मयंक मार्कंडे किंवा मिचेल सॅडनर यांना चांगला सपोर्ट करेल. 4 ओव्हर पूर्ण टाकेल आणि इकॉनॉमी रेट त्याचा जवळपास 10 किंवा 10 पेक्षा कमी असेल. असा एक क्वालिटी बॉलर घेऊन आला मुंबई इंडियन तर मला वाटतं येणाऱ्या पुढच्या मॅचेस आरामशीर जिंकू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टीममध्ये जे मतभेद आहेत ते जर आपण रिझॉल्व्ह केले तर मुंबई इंडियन ट्रॉफी सुद्धा जिंकू शकते. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा.